नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं माझ्या ऑल इन वन यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। तर आज आपण मराठी सुगम भारती इयत्ता 7वी पाठ क्रमांक 4 अनुभवी शेतकरी या पाठाचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत। त्यातला पहिला प्रश्न आहे प्रश्न 1, का ते लिहा। त्यातला अ प्रश्न आहे रामरावांचे मन चिंतेने ग्रासले होते। तर त्याचं उत्तर आहे आपली तिन्ही मुले नीट शिकली नाहीत आणि शेतीच्या कामाला हातभर लावत नाहीत या विचाराने रामरावांचे मन चिंतेने ग्रासले होते। पुढचा प्रश्न आ आहे किराणा दुकानाचे मालक थोरल्याला रागवले। उत्तर आहे थोरल्याने पोत्यातले मुठभर शेंगदाणे उचलून तोंडात टाकल्याने किराणा दुकानाच्या मालकाने पाहिले म्हणून ते थोरल्याला रागावले। पुढचा प्रश्न आहे ई धाकट्या मुलाला मळ्यातला ऊस आठवला। उत्तर आहे धाकटा मुलगा रसवंतीगृहात काम करत होता। ऊसाच्या रसाचे पैसे घेतल्यावर त्याला आपल्या मळ्यातला ऊस आठवला। पुढचा प्रश्न ई आहे रामराव मनोमन निश्चित झाले। उत्तर आहे तिन्ही मुलांच्या डोळ्यात कष्ट करण्याचा आत्मविश्वास पाहून रामराव मनोमन निश्चित झाले। पुढचा प्रश्न आहे प्रश्न 2 खालील आकृती पूर्ण करा। तर आपल्याला इथे खाली दिलेली आकृती पूर्ण करायची आहे। रामरावांच्या मुलांनी शहरात केलेली कामे, थोरला मुलगा, मधला मुलगा आणि धाकटा मुलगा या तिन्ही मुलांनी शहरात केलेली कामे लिहायची आहेत। थोरला मुलगा किराणा मालाच्या दुकानात, मधला मुलगा हॉटेलमध्ये स्वच्छता करणे आणि धाकटा मुलगा बस स्थानकामधल्या रसवंतीगृहात। पुढचा प्रश्न आहे प्रश्न 3 खाली दिलेल्या उदाहरणाप्रमाणे दिलेल्या वाक्यांवरून प्रश्न तयार करा। तर आपल्याला इथे खाली दिलेल्या उदाहरणाप्रमाणे दिलेल्या वाक्यावरून प्रश्न तयार करायचे आहेत। उदाहरणात दिलेलं आहे वाक्य दिलेलं आहे रामरावांनी कागदपत्रांची जमवाजमव केली। तर आपल्याला इथे 2 प्रश्न तयार करून दाखवलेले आहेत। पहिला प्रश्न तयार झालेला आहे रामरावांनी कशाची जमवाजमव केली आणि दुसरा प्रश्न आहे कागदपत्रांची जमवाजमव कोणी केली। तर याप्रमाणे पुढे दिलेल्या वाक्यांच्या आधारे प्रश्न तयार करायचे आहेत। त्यातला पहिला प्रश्न आहे थोरल्याने पोत्यातले मुठभर शेंगदाणे उचलले। तर आपल्याला इथे 2 प्रश्न तयार करायचे आहेत। त्यातला पहिला प्रश्न तयार होईल पोत्यातले मुठभर शेंगदाणे कोणी उचलले आणि दुसरा प्रश्न तयार होईल थोरल्याने पोत्यातले किती शेंगदाणे उचलले। पुढचा प्रश्न 2 आहे रामराव शेतावरून घरी आले होते। पहिला प्रश्न तयार होईल रामराव कुठून घरी आले होते आणि दुसरा प्रश्न तयार होईल शेतावरून घरी कोण आले होते। पुढचा प्रश्न आहे खेळूया शब्दांशी। त्यातला अ आकडा आहे खालील वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा। तर आपल्याला इथे वाक्यप्रचार आणि त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत। पहिला आहे वाक्यप्रचार शून्यातून विश्व निर्माण करणे। तर त्याचं उत्तर आहे प्रतिकूल परिस्थितीत मोठे यश साध्य करणे।
दुसरा आहे आ कानोसा घेणे, त्याचं उत्तर आहे चाहूल घेणे. ई आहे जीव घाबरा घुबरा होणे, तर त्याचं उत्तर आहे खूप घाबरणे. आणि ई आहे शक्कल लढवणे, तर त्याचं उत्तर आहे युक्ती करणे. पुढचा प्रश्न आहे आ एकाच अर्थाचे दोन शब्द एकत्र येऊन तयार झालेले खाली शब्द वाचा. यांसारखे आणखी जोड शब्दांची यादी तयार करा. दंगा मस्ती, चेष्टा मस्करी, धन दौलत, काबाड कष्ट, अक्कल हुशारी. तर एकाच अर्थाचे दोन शब्द एकत्र येऊन तयार झालेले खाली शब्द वाचायचे आणि यांसारखे आणखी जोड शब्दांची यादी आपल्याला तयार करायची आहे. उत्तर येईल काम धाम, 2 गप्पा गोष्टी, 3 घर दार, 4 खाणे पिणे, 5 झाडे झुडपे. पुढचा प्रश्न आहे ई खालील शब्द अभ्यासा. एकाच शब्दांचे संदर्भानुसार वेगवेगळे अर्थ होतात. यांसारखे आणखी शब्द शोधा व त्यांचे अर्थ लिहा. उदाहरण पण दिलेले आपल्याला. वावर, वावरचा अर्थ होतो एजा करणे आणि वावरचा अर्थ शेत, असे दोन्ही पण त्याचे अर्थ होतात. पाट, पाटाचा अर्थ होतो शेतातील पाण्याचा ओहळ आणि पाट बसण्याचे आसन. तर पाटाचे हे दोन्ही अर्थ तयार होतात. तर आपल्याला यांसारखे आणखी शब्द शोधायचे आहेत आणि त्यांचा अर्थ लिहायचा आहे. तर त्याचं उत्तर येईल पहिला शब्द आहे तीर. तीर म्हणजे बाण आणि तीर, तीर म्हणजे किनारा. तर तीर या शब्दाचा हे दोन अर्थ तयार होतात. दुसरा येईल वर. वर म्हणजे नवरा आणि वर, वर म्हणजे वरची बाजू. हे दोन शब्द तयार होतात एकाच अर्थाचे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या ऑल इन वन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.